आज आपण बघत आहोत पावसाळ्याच्या दिवसात कोकणात मिळणारी ही रानभाजी पेवा किंवा पेवगा। तर ही पेव्याची भाजी आम्ही कशी शोधली आणि त्याचसोबत आम्हाला आणखीन इतर कोणत्या रानभाज्या दिसल्या हे या व्लॉगमध्ये सविस्तर दाखवलेले आहे। सोबतच पेवग्याची भाजी कशी करायची हे पण सांगितलेलं आहे। आणि हा मी शूट केलेला पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पेव्याची भाजी काढायला चाललोय। आता ही बघा, तुम्ही बघू शकता ही आहे पेव्याची भाजी। सगळीकडे पेवाच पेवा आलेला आहे। असं सगळं हिरवं हिरवं हिरवगार जंगल झालेलं आहे। कोळी कोळी पानं घ्यायची, ह्याची वरचं पान घ्यायचं फक्त काढून, त्याची वरची कोळी कोळी वरची छान छान कोळी कोळी पानं काढून घ्यायची। जंगली मशरूम, जंगली मशरूम भारी जाळी बिळी काढली आहे तर ह्या असा भारगीचा झाड, त्याच्या पानांना कसे कात्रे असतात। नारंगी ह्याच्या पाल्याची पण भाजी होता आणि फुलांची पण भाजी होता, केळी फुलासारखी भाजी होता याची। ही असं जंगली हळद, ही आमच्याकडे भरपूर प्रमाणात दिली आहे। कितीतरी जंगली हळद आलेली आहे। किती मोठी पानं आहेत, ती मोठी पानं आहेत हळदीसारखी, कोणाला वाटणं हळदच आहे। आंबे हळद आहे, सगळं हळद आहे। शेवरी, शेवरीत नाही शेवरी, शेवरी फुलून गेली। हे बघा फॅशनेबल अळंब, ही मस्त ड्रेस घातला नाही एकदम भोकं 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 पाडून, नक्कीच विषारी असणार। दिसतंय सुंदर, म्हणजे याच्यावर सगळ्या माश्या बसतात। जाळीदार आवरण आहे, बघा कशी सुंदर दिसतंय। ही बघा इथे मिळाली आम्हाला थोडी पेव्याची भाजी। इथे खूप आहेत पेवे, नंतर ह्याला पांढऱ्या कलरची फुलं येतात अजून वेळ आणि ती सुंदर दिसतात एकदम। लगेच खराब होतात ना, तसा पाऊस भरला झालं, एवढ्याच काढला तर मग काय उपयोग, लगेच पाऊस भरतो इकडे। खराब होतो। तर ऊन दिसतंय, थोडा वेळ पाऊस। दाखव किती काढलीस ती। मस्त आहे, कोळी कोळी एकदम छान। खिडकं असलं तर काढून टाकायचं पण। बघा जंगली हळदीला अशी फुलं येतात। जंगली हळदीचं फुल, याली चिलट नुसती खातायत, ती चिलट झाली नुसती, कचा कचा जाऊ पुरे झाली, मोठी भात झाली आपल्याला। चला आता भाजी करूया, ही धुवून घेऊया। आता याची धुवायची। कुठची पालेभाजी असली की ती आधी धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यावर माती बिती काय कीटक बिटक असले तर जातात। किडलेलं पान काढून टाकायचं, याचे सगळे देठ काढून टाकायचे आणि पानं पानं तेवढी घ्यायची। 8-10 दिवसांनी सूर्यदर्शन झाला, नाही तर ते वादळ वारे आणि पाऊस, सगळे आमच्या केळी पडल्या, सगळ्या मोडून गेल्या केळी। म्हणजे भाजीवर माती किती असते हो। आपली भाजी मस्तपैकी धुवून झाली, तर चिरायची। तर आता ही अशी वेळीवर बारीक बारीक भाजी चिरून घ्यायची। पालेभाजी ना जितकी बारीक चिरली जाईल ना तेवढी मस्त लागते। घड्याळाची ना धार गेली आहे जरा आमच्या काढूची आहे, त्यामुळे जरा चिरताना प्रॉब्लेम होता। ही भाजी चिरून झाली, कांदा मिरची आणि हे खोबरं। आता भाजी करूया। तर आम्ही टाकलं तेल, तर आम्ही घातलं तेल। तुमचा गॅस संपलं म्हणून म्हटलं ह्याच्यावर जेवण करूया। आता घड्या कांदो व्यवस्थित ढवळून घ्या, मस्त गुलाबी होईपर्यंत भाजायचं। जरा सव्याचं मीठ टाकून घ्यायचं, पण भाजी असल्यामुळे मीठ मी टाकत नाही, नंतर घालतोय। फोडणीत लसूण बिसून काय नाही घालत, लसूण नाही घालत, नुसत्या कांद्यावर करणार। करत। आता हे कांदा थोडंसं भाजत येतो की ह्याच्यात टाकायची हिरवी मिरची, आपण हिरवी मिरची टाकून घेऊया। ती पण चांगल्या वेगळी भाजून घेऊया। मेथीची भाजी आपण कशी करतो त्याच टाईप करायची भाजी, ती छान लागतात। प्रत्येक पालेभाजी खायची, त्याच्याची ती पौष्टिक असतात भरपूर, आणि ही भाजी रोज रोज मिळत नाही, आताच्याच दिवसात मिळते, नंतर मिळायचं नाही। तुमका जर आजूबाजू भाजी तुमच्या नसतात तर बाजारात जाऊन भाजी खरेदी करा आणि मुद्दाम बनवून बघा। रविवारच्या आठवडी गावठी बाजारात पण मिळते, गावठी बाजारात मिळतात, किंवा बुधवार, आमच्याकडे बुधवार बाजार असतात, रविवार बाजार असतात। असं बाजाराच्या दिवशी गावठी बाजारात सगळ्या येतात। प्रत्येक भाजी बाजारात येते, ही भाजी सगळं रानभाजी येतात गावठी बाजारात। पावसात एकदा तरी खाऊ बघे, तब्येतीसाठी पण चांगली असतात। काहीतरी काय ना काय आजारांवरही येतो तेव्हा हे हिरव्या पालेभाज्या। रानभाजी सहसा मिळत नाही,
आता घालूया भाजी याच्यात. भाजी अशी सगळी घालून घेतं ढवळूया. मस्तपैकी मिक्स करून घ्यायची याची भाजी. ती पालेभाजी असल्यामुळे लगेच आळतली. ती बारीक चिरलात ना त्याची मस्त भाजी होता पण बरेच सगळा तिका लागता पण. आता मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची. आता याच्यात मी चणा डाळ टाकून घेते. ही ना गरम पाण्यात भिजत घालून ठेवलेलं आहे मी. म्हणजे काय होतं ती नरम पडतात थोडी आणि भाजी बरोबर ती शिजता पटकन. या भाजी तशी डाळ घालून घ्यायची. डाळ मस्त लागतं या भाजीत. भाजी सुंदर लागतं त्यामुळे. आता ही भाजी आळलेली आहे. आता याच्यात आपण मीठ घालून घेऊया. आता अंदाज येतो आपला मिठाचा म्हणून मीठ जरा उशिरा घालायचं. लवकर घातला तर मीठ जादा झाला तर सगळी भाजी फुकट जाते. मीठ सांभाळून घालायचं आहे भाजीत. आता जराशी साखर टाकून घेते चवीपुरती. म्हणजे चव वाढता साखरेमुळे जरा भाजीची. मी या भाजीत हळद टाकूक नाही असे तुमका आवडतं तर तुम्ही घाला. हिरवी भाजी मला आवडतं म्हणून मी हळद टाकूक नाही. आता काय करायचं व्यवस्थित जरा ढवळून घ्यायची. एक पाण्याचा हपको मारायचा. अर्धीशी वाटी पाणी टाकायचं म्हणजे डाळही शिजायला होई ना आपली. चणा डाळ घातलेलं आहे त्यात पाणी मी वापरतोय. हे मस्त वाफ काढून घेऊया झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटाची. ही ना खूप औषधी असतात. ही पावसाच्याच दिवसात मिळतात. तेव्हा प्रत्येक भाजी मिळालेली घ्या आणि खाऊन बघा. ती शरीरासाठी आपल्या खूप चांगली असते. लहान मुलं असली काय असली तुमच्याकडे तर काय करायचं ही पराठ्यात घालून किंवा थालीपीठात घालून त्यांच्या पोटात घालायची. नाहीतर काही खाणार नाहीत. परत एकदा एक वाफ काढूया झाकण ठेवूया आणि आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. ही बघा जरा चरचरली की आत खोबरा टाकायचा. आता ही चरचरता बघा भाजी. त्याच्यात खोबरा टाकून घ्यायचं. भरपूरसा ओला खोबरा टाकायचा मस्त म्हणजे छान लागायचं. कांदो खोबरा भरपूर लागतात. भाजी अतिशय सुंदर होता. मेथीची भाजी होता तशी चवळीच्या पाल्याच्या भाजी सारखी लागते ही भाजी जास्तीत जास्त. चरचरू देत जरा मग बंद करूया. ही आता ही भाजी आपली तयार असतात. चरचरली चांगल्या वेगळी. आता ही तयार झाली भाजी. आता गरमागरम भाकरी घ्यायची. मस्तपैकी भाजी खाऊ बसायची. ही पेवेची गळण भाजी तयार. तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.